श्री गणेशाय नमः। पार्वतीपते हर हर महादेव। आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेऊया। फार प्राचीन काळची गोष्ट। गौतम नावाचे एक श्रेष्ठ ऋषी होऊन गेले। अहिल्या ही त्यांची पत्नी। ब्रह्मगिरी पर्वतावर त्यांनी हजारो वर्षे तप केले। एकदा तिथे दुष्काळ पडला। लोक पाण्याअभावी मरू लागले। खायला धान्य नाही, पिण्यास पाणी नाही। गौतम ऋषींनी 6 महिनेपर्यंत तपश्चर्या केली। वरणास प्रसन्न करून घेतले। पर्जन्य झाला। गौतमांनी धान्य पिकवले। ते आपले पूजा कर्म विधीपूर्वक करू लागले। लोकांनाही सुख मिळाले। दुःखातून ते मुक्त झाले। परंतु उपकाराची जाण फारच थोड्यांना असते व त्याचा अनुभवही गौतम ऋषींना आला। त्याचे असे झाले, एकदा इतर ऋषी पत्नी आणि गौतम पत्नी यांच्यात मतभेद झाला। इतर ऋषीपत्नींना राग आला व त्यांनी घरी जाऊन आपल्या पतींचे कान फुंकले। गौतम ऋषींना काही करून आश्रमाबाहेर काढा असा त्यांनी हट्ट धरला। बैलवेड्या ऋषींनी त्यासाठी गणेशाची आराधना केली। गणेशाला प्रसन्न करून घेऊन त्यांनी त्याला गौतमास आश्रमाबाहेर काढण्याची विनंती केली। त्यावर गणेश म्हणाला, ऋषीमुनींनो, आपण ज्ञानी आहात। ज्याने तुमच्यावर उपकार केले त्याचेच वाईट व्हावे असे का चिंतिता? पत्नीला एवढे आहारी जाणे चांगले नाही, विचार करा। परंतु ऋषीमुनींनी ते ऐकले नाही, आपला हट्ट सोडला नाही। तेव्हा गणपतीने उत्तर दिले, ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे घडेल। इकडे गणपतीने गायीचे रूप घेतले व तो गौतमांच्या शेतात शिरला। गाय आता शेतात नाचून नासधूस करू लागली। तेव्हा गौतमाने गायीस काही गवत खावयास दिले व थोडे गवत हातात घेऊन ते गायीस हाकलू लागले। गवताचा स्पर्श होताच गाय मरून शेतातच पडली। गौतमाला काय करावे हे कळेना। गोहत्येचे पातक त्यास लागले होते। इतर ब्राह्मण हे पाहत होतेच। ते लगेच पुढे आले। तू पातकी आहेस असे म्हणू लागले। तुझे तोंड सुद्धा पाहण्याची आमची इच्छा नाही, तेव्हा तू आश्रम सोडून चालता हो। गौतमांनी आश्रम सोडला व ते दूर गेले। तेथे त्यांनी आश्रम उभा केला। तेथेही हे इतर ब्राह्मण गेले व गौतमास म्हणाले, तू गोहत्या केली आहेस ना? यज्ञ करण्याचा तुला अधिकार नाही। तू 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा कर, नंतर 1 महिना व्रतस्थ राहा, नंतर ब्रह्मगिरीस 108 प्रदक्षिणा घाल, मगच तू मुक्त होशील। गंगेला तू इथे आण। 1 कोटी पार्थिव लिंगांची स्थापना कर व त्याची पूजा कर। गौतमाने पार्थिव लिंगांची स्थापना केली। शिव प्रसन्न झाले। शिव म्हणाले, गौतमा, तू निष्पाप आहेस। जगातील लोक तुझ्या दर्शनाने पापमुक्त होतील। तुला छळणारे ब्राह्मणच पापी आहेत, त्यांचा उद्धार कधीच होणार नाही। तेव्हा गौतम म्हणाले, हे देवा, त्यांनी माझ्यावर उपकारच केले आहेत। त्यांच्यामुळेच मला तुझे दर्शन व प्राप्ती झाली। आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर गंगा नदी येथे अवतरू दे, त्यामुळे सकल जगाचा उद्धार होईल। शंकरांच्या कृपेमुळे गंगा अवतीर्ण झाली व तिने गौतमांचे पावित्र्य वाढविले। अनेक ऋषींनी देवदेवतांनी तिथे येऊन गंगेची व शिवाचीही पूजा केली। गंगा प्रसन्न झाली व ती म्हणाली, देवांनो, आपण सर्वच येथे का राहत नाही? त्यावर सर्व देव म्हणाले, हे पवित्र गंगे, ज्यावेळी बृहस्पती गुरु सिंह राशीत असेल तेव्हा आम्ही सर्व येथेच असू। आता तू व शिवशंकरांनी येथेच वास्तव्य करावे। आम्ही सिंह राशीत गुरु असताना तुझ्या पवित्र जलात स्नान करू व शिवपूजा करू, त्या योगे आम्ही पवित्र होऊ। देवांच्या विनंतीवरून श्री शंकर व गंगा ब्रह्मगिरीवर राहू लागले। गंगा गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली तर शिवांचे ज्योतिर्लिंग त्र्यंबक या नावाने लोकप्रिय झाले। सिंहस्थ आले की या ठिकाणी मोठा सोहळा होतो। सर्व पापांचा नाश करणारे हे तीर्थक्षेत्र आहे। बोला पार्वतीपते हर हर महादेव।